जगावर सर्वात मोठं आयटी संकट आलं आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा जगभराला फटका बसलेला आहे। विमान सेवेपाठोपाठ बँक, मीडिया हाऊसला सुद्धा याचा फटका बसलाय। शेअर मार्केट आणि रेडिओ सेवेवर परिणाम झाला आहे, तर भारतासह जगभरातील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झालाय। विमानतळावर चेक इन आणि चेक आउटची सेवा खोळंबल्याची माहिती समोर येते। तर मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय, तांत्रिक बिघाड झाला आणि त्याचा फटका संपूर्ण जगाला बसल्याचं दिसतंय। जगावर सर्वात मोठा आयटी संकट आहे, कारण मायक्रोसॉफ्टवर बरेचशी गोष्टी अवलंबून आहेत आणि अशामध्ये जे टेक्निकल एरर येत आहे मायक्रोसॉफ्टमध्ये, त्याचा फटका बऱ्याचशा ठिकाणांना बसून येतोय। जगभरातील जे विमान उड्डाणं असतील, टेक ऑफ असतील, त्याला प्रॉब्लेम येतोय। त्याचबरोबर बँक आणि मीडिया हाऊसला सुद्धा फटका बसल्याचं दिसतंय। शेअर मार्केट आणि रेडिओ सेवेवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे, कारण भारतासह जगभरातील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाल्याचं दिसतंय। विमानतळावर चेक इन आणि चेक आउट करताना सुद्धा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा विमानतळांवर लोकांचा, जे प्रवासी आहेत ज्यांना आता जायचं होतं निश्चित स्थळी, त्यांना जाता येत नाहीये, कारण चेक इन आणि चेक आउटच करता येत नाहीये। आणि तांत्रिक बिघाड, एक टेक्निकल एरर मायक्रोसॉफ्टमध्ये आलेला आहे। मायक्रोसॉफ्टचं जे सर्व्हर आहे त्याच्यामध्ये हे टेक्निकल एरर आल्याची माहिती समोर येते। तर याचा विमान सेवेपाठोपाठ बँकेला सुद्धा फटका बसलेला आहे आणि एक मोठं संकट जगावर, एक मोठं आयटी संकट आलं असंच म्हणावं लागेल। 1 घंटा फ्लाइट लेट के बोला था कि 1 घंटा लेट है। वो बताया था कि कोई इमरजेंसी लैंडिंग है बॉम्बे में, उसकी वजह से लेट है। 1 घंटा फ्लाइट लेट बनाया, पर ठीक है, हम आ गए आराम से। कोई दिक्कत वाली बात नहीं हुई है, आराम से बैठे थे। तर ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना त्रासाला सामोरा जावं लागतंय। 1-1 तास फ्लाइट उशिरा असल्याचं ते म्हणतायत आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये जो काही बिघाड झाला, जे एरर येत आहे, त्याचा परिणाम मात्र, त्याचा फटका मात्र सर्वांनाच बसताना दिसून येतोय। विशेषतः विमानतळावर चेक इन चेक आउट करता येत नाहीये, त्यामुळे विमानामध्ये बसता येत नाहीये प्रवाशांना आणि पुढे टेक ऑफ किंवा लँडिंग सुद्धा होताना आपल्याला दिसत नाहीये। आणि त्याच पार्श्वभूमीवर इथल्या लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे। तर दुसरीकडे बँकेलाही याचा फटका बसलेला आहे आणि याशिवाय इतरही जी स्थापना आहेत जिथं मायक्रोसॉफ्ट वापरलं जातं तिथंही याचा फटका बसल्याचं दिसतंय। मीडिया हाऊसला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। त्यामुळे जगावर एक मोठं आयटी संकट आलंय असंच म्हणावं लागणार आहे, कारण मायक्रोसॉफ्ट जी मोठी कंपनी आहे, या मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये एरर येत आहे, त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येते आणि त्याचा फटका आता विमान उड्डाणांसह विमानामध्ये बसणारे जे प्रवासी आहेत त्यांना बसतोय आणि याशिवाय बँकेमध्ये सुद्धा याचा फटका बसताना दिसून येतोय। बँकेचे व्यवहार करताना मीडिया हाऊसला सुद्धा याचा फटका बसलेला आहे आणि एक मोठं आयटी संकट जगावर सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता या एरर विषयी मायक्रोसॉफ्ट कडून काय सांगितलं जातं ते बघावं लागणार आहे। हॅक तर झालेला नाहीये ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ही दृश्य आपण बघितली तर वेटिंग टाइम किंवा चेक इन करण्यासाठी लोकांना काहीही इन्फॉर्मेशन मिळत नाहीये, कारण इथलं जे सर्व्हर आहे ते मात्र डाऊन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चेक इन कधी करायचं, कसं करायचं, कोणती विमानं कधी उड्डाण घेणार आहेत याविषयीची कोणतीही माहिती या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाल्याची माहिती समोर येते। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाडाच्या जगाला फटका बसतोय, जगाला याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं पाहायला मिळते, कारण मायक्रोसॉफ्टवर बरीचशी स्थापना आणि जी काही कामं आहेत, ऑनलाईन कामं, ती अवलंबून आहेत। मात्र मायक्रोसॉफ्ट हेच डाऊन आहे, कारण सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्याचा फटका जगभरातील लोकांना बसताना आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे जगावर सगळ्यात मोठं आयटी संकट आलेलं आहे असंच म्हणावं लागणार आहे। आता कधीपर्यंत हे सगळं सुरळीत होतं आणि मायक्रोसॉफ्ट कडून याविषयी नेमकं काय सांगितलं जातं याकडेही लोकांचं लक्ष लागलेलं आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत आणि या विषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी अक्षय मावळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काय सांगाल? मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं दिसतंय, पण त्याचा फटका संपूर्ण जगातील लोकांना सहन करावा लागतोय। सध्या काय स्थिती आहे आणि कधीपर्यंत हे सुरळीत होऊ शकेल? नक्कीच फार आपण जर बघितलं तर 2024 मधलं जगावरचं सगळ्यात मोठं आयटीचं संकट समजलं जात आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये जो तांत्रिक बिघाड झाला आहे, हा बिघाडीचा संपूर्ण जगभराला फटका बसला आहे। आपण जर बघितलं तर जगभरातील विमान सेवेनंतर आता बँक असेल, मीडिया हाऊस असेल, स्टॉक एक्सचेंजचे जे कार्यालय असेल, याचं संपूर्ण निश्चितच अक्षय, मी थोडंसं थांबवते कारण एक मोठी बातमी आपल्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।